आम्हाला विश्वास बसत नव्हता का एवढ्या मोठ्या नेत्याबरोबर आपणही भेटू शकतो किंवा बोलू शकतो। श्रद्धा आणि सबुरीचा संदेश भारतीय जनता पार्टीने दिला, तो जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेला, याचा मला मनस्वी आनंद आहे। जेवण व्यवस्था असेल, जेवणाच्या व्यवस्थेमध्ये मी बघितलेला अनुभव सांगतो की खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी खाली बसून जेवण केलं। प्रत्येक माणसाचं, प्रत्येक कार्यकर्त्याचं, पदाधिकाऱ्याचं सन्मानाने जेवण होईल, सन्मानाने स्वागत होईल, सन्मानाने त्यांची राहायची व्यवस्था होईल। अतिशय मायक्रो नियोजन सुजयदादांच्या माध्यमातून झालं। मुख्यमंत्री माझ्या जवळ आले आणि त्यांचा मी सत्कार केला। त्यावेळेस नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी माझा परिचय युवा मोर्चा के जिल्हा अध्यक्ष असा परिचय करून दिला। 12 जानेवारी रोजी शिर्डीत भाजपचे प्रदेश अधिवेशन पार पडले। या अधिवेशनासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती होती। गृहमंत्री अमित शहा हे शिर्डीत आल्यानंतर त्यांनी मनोभावे श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांच्या समवेत उपस्थित होते। देशाचे गृहमंत्री म्हटल्यानंतर अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था असल्याने सामान्य व्यक्तीला त्यांना प्रत्यक्षात लांबून पाहण्याचे भाग्य सुद्धा क्वचितच लाभते। मात्र या दौऱ्याच्या वेळी साई मंदिर परिसरात स्वागत करण्याची संधी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली। श्री साईबाबांची प्रतिमा भेट देत जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर यांनी अमित शहा यांचं स्वागत केलं, तर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी गृहमंत्री अमित शहांना योगेश गोंदकर यांची जिल्हाध्यक्ष असल्याबाबत ओळख करून दिली असता अमित शहा यांनीही हस्तांदोलन करत गोंदकर यांच्याकडे पाहत स्मित हास्य केलं। या प्रसंगानंतर भावना व्यक्त करताना योगेश गोंदकर यांनी हा प्रसंग माझ्या जीवनातील अतिशय अनमोल क्षण असून लोहपुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशाच्या गृहमंत्र्यांना इतक्या जवळून बघण्याचं आणि हस्तांदोलन करत स्वागत करण्याचं भाग्य मिळालं। ही साईबाबांची कृपा आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी युवा मोर्चावर टाकलेला विश्वास यामुळे शक्य झाल्याचं सांगत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानलेत। देशाचे गृहमंत्री आणि आपल्या जगामध्ये ज्यांचा डंका आहे असे ॲक्शन म्हणजे आपण ज्याला म्हणतो लोहपुरुष म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांचा सत्कार करण्याची संधी मला नामदार साहेबांमुळे मिळाली। या सत्काराच्या वेळेस झालेला प्रसंग मी सांगतो की ज्यावेळेस गृहमंत्री माझ्या जवळ आले आणि त्यांचा मी सत्कार केला, त्यावेळेस नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी माझा परिचय युवा मोर्चा के जिल्हा अध्यक्ष असा परिचय करून दिला आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा मला नमस्कार केला की माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण होता आणि तो माझ्यासाठी सदैव ऊर्जादायी असन की देशाच्या गृहमंत्र्याला आपल्या नामदारांनी परिचय करून देणं ही एक सर्वसामान्य युवा कार्यकर्त्यासाठी मिळालेली संधी आहे आणि मी यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आम्ही ज्या अधिवेशनामध्ये युवा मोर्चाने जे काही काम केलं, जे काही जबाबदारी युवा मोर्चाला शहर सजावटीची जी जबाबदारी दिली होती त्या जबाबदारीचं कुठंतरी सोनं झालं आणि आपण केलेल्या कार्याची कुठंतरी दखल घेतली गेली अशी भावना मी या निमित्ताने व्यक्त करतो। 12 जानेवारीला जो महाविजय अधिवेशन भारतीय जनता पार्टीचं आयोजित करण्यात आलं होतं, या आयोजनाची संधी भारतीय जनता पार्टी अहिल्यानगरला मिळाली आणि याचं सगळं काम, याचं जे संयोजनाची जबाबदारी आमचे लाडके खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्याकडे होती आणि अतिशय भव्य दिव्य असा हा कार्यक्रम करण्यात आला। 20,000 पदाधिकाऱ्यांचं नियोजन या कार्यक्रमामध्ये होतं। राहण्याची व्यवस्था असेल, भोजन व्यवस्था असेल, शहर सजावट व्यवस्था असेल, स्टेज व्यवस्था असेल, अशा 22 प्रकारच्या वेगवेगळ्या व्यवस्था होत्या। त्या विमानतळाची व्यवस्था, रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँड असेल, स्वच्छता असेल किंवा लोकांची आसन व्यवस्था असेल, साऊंड सिस्टीम असेल, अशा अनेक प्रकारच्या 22 व्यवस्थांचं नियोजन माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून होत होतं आणि अतिशय सुसज्ज असं जे सभामंडप होतं ते सगळ्यांना देखणं असं सभामंडप सुजयदादांनी केलं। जेवणाची 20,000 लोक 1 तासामध्ये जेवण करू शकतात अशी आसन व्यवस्था असलेलं सिस्टीम सुजयदादांनी पहिल्यांदी भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये इतकं मोठं अधिवेशन शिर्डी शहरामध्ये झालं आणि ह्या अधिवेशनामध्ये खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी भारतीय जनता युवा मोर्चाला शहर सजावटीची जबाबदारी दिली। अतिशय मोठी आणि चॅलेंजिंग अशी जबाबदारी युवा मोर्चाला मिळाली। या युवा मोर्चाने ती अतिशय ताकदीनं ती जबाबदारी पार पाडली। युवा मोर्चाचे 70-80 युवक या प्रक्रियेमध्ये 4 ते 5 दिवसापासून काम करत होते
प्रत्येक शहराच्या प्रत्येक चौकामध्ये कमानी लावल्या गेल्या, प्रत्येक रस्त्याला भारतीय जनता पार्टीचे झेंडे लावले गेले, होर्डिंग लावल्या गेल्या, स्वागताचे कमान लावल्या गेले, स्वागताचे बोर्ड लावले गेले. छोटं मायक्रो नियोजन असेल, स्वच्छता असेल, रांगोळी असेल, हवेतील बलून सोडणं असेल आणि रस्त्याचे स्ट्रीट लाईटचं काम असेल, काही संपूर्ण शहर हे भाजपामय करण्याचं काम भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून झालं. आणि ही संधी आम्हाला माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्यामुळे मिळाली. मी त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी इतकी मोठी जबाबदारी भारतीय जनता युवा मोर्चावर सोपवली आणि ती युवा मोर्चा यशस्वी पार पाडली. ह्या अधिवेशनामध्ये सलग 4 ते 5 दिवस खासदार सुजयदादा विखे पाटील हे सकाळी 7-8 वाजता शिर्डी शहरामध्ये असायचे आणि रात्री 12-1 वाजता ते त्यांच्या घरी जायचे. अतिशय मायक्रो प्लॅनिंग, अतिशय एकदम सुसज्ज असं नियोजन खासदार सुजयदादा विखे पाटलांकडून झालं. जेवण व्यवस्था असेल, जेवणाच्या व्यवस्थेमध्ये मी बघितलेला अनुभव सांगतो की खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी खाली बसून जेवण केलं आणि प्रत्येक माणसाचं, प्रत्येक कार्यकर्त्याचं, पदाधिकाऱ्याचं सन्मानाने जेवण होईल, सन्मानाने स्वागत होईल, सन्मानाने त्यांची राहायची व्यवस्था होईल. अतिशय मायक्रो नियोजन सुजयदादांच्या माध्यमातून झालं. निवास व्यवस्था अतिशय सुसज्ज होती. जे पदाधिकारी आदल्या दिवशी मुक्कामी आले त्या पदाधिकाऱ्यांची जवळजवळ 6,500 ते 7,000 पदाधिकाऱ्यांची राहण्याची व्यवस्था सुजयदादांच्या मार्फत करण्यात आली. त्याचबरोबर त्यांना जाण्याची व्यवस्था करण्यात आली. सगळ्यात महत्त्वाचं, साईबाबाच्या मंदिरामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीचं दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. अतिशय सुसज्ज असं नियोजन झालं. इथून जाणारा कार्यकर्ता हा एकच म्हणत होता की अतिशय सुसज्ज चांगलं नियोजन खासदार सुजयदादा विखे पाटील आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचं झालं. हा कार्यकर्ता चांगली ऊर्जा, चांगलं नियोजनाचं प्रतीक म्हणून इथून बाहेर पडला. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केला गेला. या अधिवेशनाकडे संपूर्ण जगाचं आणि देशाचं लक्ष लागून होतं. असं हे महाअधिवेशन शिर्डीत झालं. मला या निमित्ताने असं वाटतं की साईबाबांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालं आणि जो श्रद्धा आणि सबुरीचा संदेश भारतीय जनता पार्टीने दिला तो जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेला, याचा मला मनस्वी आनंद आहे. 12 जानेवारीला साईबाबांच्या समाधी मंदिरात माननीय देशाचे गृहमंत्री अमित शाह आले. त्यावेळेस जी युवा मोर्चाला नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी जी संधी दिली सत्कार करण्याची, आमचे जिल्हाध्यक्ष माननीय योगेश गोंदकर यांनी जो अमित शहांचा सत्कार केला त्या ठिकाणी, त्याबद्दल आम्ही युवा मोर्चाच्या वतीने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचे आभारच व्यक्त करतो. आणि एक एवढ्या मोठा देश पातळीवरचा नेता ज्या वेळेस आपल्या शिर्डीमध्ये येतो, आपल्या साईबाबांचं दर्शन घेतो, त्यावेळेस एक अतिशय आनंदच होतो आपल्याला. आणि ज्या व्यक्तीला आपण आजपर्यंत फक्त TV मध्येच बघितलेलं आहे, प्रत्यक्षात बघण्याचा अनुभव हा एक वेगळाच असतो आणि त्याचा आनंद हा पण एक वेगळाच असतो. आम्हाला विश्वास बसत नव्हता का एवढ्या मोठ्या नेत्याबरोबर आपण भेटू शकतो किंवा बोलू शकतो, पण हे सर्व शक्य झालं ते साईबाबांच्या कृपा आशीर्वादामुळे आणि आपले लोकप्रतिनिधी माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे. त्यांनी जो विश्वास आमच्या युवा मोर्चाच्या टीमवर दाखवला त्यामुळेच हे सर्व शक्य झालं आणि या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवादही देतो. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय.
मोफत उपचार व शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत. गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 73 04 75 56 55.